आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। रोहा तालुक्यातील तांबडी येथील अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। माणगाव सत्र न्यायालयाचा धक्कादायक निकालाच्या विरोधात बहुजन समाज एकवटला। आरोपींना निर्दोष सोडू नका, त्यांना कठोर शासन व्हायलाच हवा, अन्यथा मोठं आंदोलन उभं करू। संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी सरकारतर्फे फास्ट ट्रॅक चालवण्यात आलेली तांबडी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील सर्व आरोपींची गुरुवारी निर्दोष सुटका झाली। माणगाव सत्र न्यायालयानं दिलेल्या या धक्कादायक निकालामुळे पीडित कुटुंबासहित सर्वच नागरिकांना अवाक झाले। तब्बल 2 वर्षे चाललेल्या या केसचा निकालच अशा पद्धतीनं लागावा ही बाब संशयास्पद असल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली। यावेळी या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मारुती चौक ते तहसील कार्यालय या ठिकाणी पायी भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता। या घटनेच्या निषेधार्थ प्रांत आणि तहसील तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। तसेच सुटलेल्या आरोपींची पुन्हा नव्यानं तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणेची नेमणूक करावी, तसेच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक न करता दुसऱ्या वकिलाची नेमणूक करावी। पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनानं अधिक पारदर्शकपणे आणि जोमानं प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। यावेळी संतप्त नागरिकांच्या भावना बोलल्या होत्या, त्या नराधमांना आमच्या हवाली करा। 6 वर्षानंतर आरोपी निर्दोष सुटतील तर एवढा वर्ष हा तपास नेमका कोणत्या दिशेनं चालला होता? परिस्थितीजन्य पुरावे आपल्या बाजूनी असूनही आरोपी निर्दोष सुटतो कसा? आरोपी निर्दोष असतील तर मग हा अत्याचार नेमका कोणी केला? याबाबत संबंधित पोलीस प्रशासनाची चौकशी करा, कारण त्यांच्या तपासातील हलगर्जीपणामुळे हे आरोपी निर्दोष सुटल्याचं अनेकांनी बोलून दाखवले। माध्यमांशी बोलताना कुटुंबीय आणि संतप्त नागरिक आणि फाशीची शिक्षा द्या आजच्या आजच। तर नाही केलं तर आमचा उद्रेक म्हणजे आता तर हे मोर्चा निघालेलाच आहे, कमी आहे अजून त्याच्या डबल येतील अजून। आणि हे फास्ट ट्रॅक मध्ये होती ना केस, मग एवढा वेळ का लावला? 4-5 वर्ष का लावली या लोकांनी? सगळे पुरावे असताना नाही ना, पण ह्या लोकांनी पैसे खाल्ले आणि हे पण हे करा, नाही तर कट करू नका। मी बोलते ते पैसे खाऊन सगळ्यांनी पैसे टाकलेले आणि सगळं त्यांच्या मागे कोण नाही आणि केस कधी यायचं, कोण काय यायचं, काही कोणाला कळवायचेच नाहीत। आणि डायरेक्ट निर्दोष कसं सोडलं या लोकांनी? निकम साहेबांच्या हातात ही केस होती ना, मग तरी पण कसं हे? निकम साहेबांची जर मुलगी असती, हे जर प्रकार झाला असतं तर मग त्यांनी पण काय केलं असतं? असा निकाल लावला असता का सांगा मला? म्हणजे दुसऱ्यांचं ते काय नाही खेळणं, दुसऱ्यांचं खेळणं नाही, आपलं ते चांगलं का? लेडीज वकील कोण आहे ना? लेडीज वकील तिला त्याच्यातून हे करा। तिला काही मुलगी नाही का? तिच्या मुलीवरती असं प्रसंग झाला तर होईल का सगळ्या गोष्टी? तिला पण मुली असतील ना, ती पण बाईच आहे ना। मग आता अपील करण्यात सांगण्यात आलेलं आहे, तुमची काय मागणी असेल अपील करणं की शासनाकडनं? फाशीची शिक्षा, आम्हाला फाशीची शिक्षा आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा। बदलापूरचं प्रकरण कसं केलं? फास्ट केलं ना, पण हे का 4-5 वर्षे लागली? आणि हे इतकं निर्गुणपणे मारलेलं की सगळ्यांनी बघितलेलं आहे, किती मारलेलं तिला आणि कसं मारलेलं आहे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं। कायदा हातात द्या ना, आम्ही तर त्यांचं खून सगळ्यांसमोर मारून टाकू त्यांना। आरोपींच्या घरच्यांकडनं तुम्हाला धमकी देण्यात येते, काय रेशनिंग बंद करा ना त्यांचं। रेशनिंग बंद करा, रेशनिंग काय रेशनिंग चालवते ना, तिची आई मुलीची आई रेशनिंग चालवते ना, मग ते तिथे येतात ना, मग त्यांचं रेशन बंद करा ना। तिला ते लोक समोर आल्यावर जरा मनात वाटणार ना, आपल्या मुलीबद्दल या लोकांनी केलंय आणि त्यालाच आपण रेशन देतो त्यांच्या पोटासाठी। किती वाईट गोष्ट, तिला काय वाटत असेल तिच्या मनात? आईला काय होत असेल मुलीच्या बाबतीत ते तिलाच माहिती ना, आपण काय बोलू शकतच नाही ना। समाजात माणूस शिल्लक आहे की नाही हे सिद्ध होते। नाती आहे। आज हा उद्रेक का उठलाय याचं कारण असं आहे की ठोस पुरावे असताना NDAचे रिपोर्ट सुद्धा
त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह असताना या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याची कोर्स ज्या वेळेला केस चालू होती त्याचा रिझल्ट पहिला चांगला होता, पण त्याच्यानंतर यांच्या कुटुंबाला अंधारात ठेवण्यात आलं. कुटुंबातल्या लोकांना सांगण्यात आलं की केसच्या तारखेला तुम्हाला काही यायची गरज नाही, आम्ही आमच्या पद्धतीने. असा कधी न्याय असतो का? आणि आता ज्या वेळेला केसचा निकाल होता त्यावेळेला कुटुंबाला सकाळी 10:30 वाजता फोन येतो की तुम्ही आता न्यायालयात या, आणि फिर्यादी कोर्टामध्ये पोहोचायच्या अगोदर निकाल लागतो. हा कसा न्याय? आणि उज्ज्वल निकम सारखे ख्यातनाम वकील असताना जर अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर उज्ज्वल निकम सुद्धा काहीच कामाचे नाही. पैसे खाल्ले, काय त्याचा उपयोग आहे? पैसे खाल्ले. आणि आता असं होऊन जर आता जर हे 6 आरोपी जर बाहेर आले असतील तर ते 6 आरोपी तात्काळ तुम्ही जेरबंद करून घ्या आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या. जर तुम्ही नाही दिलं तर हजारोच्या संख्येने उद्या लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरू. आणि तुम्हाला जर कायदा जमत नसेल तर तो कायदा हातात आम्ही घेऊ. संपूर्ण सकल मराठा समाज आणि आमच्या पंचक्रोशीतला बहुजन समाज तिथं हजारोच्या संख्येने ताकदीने उतरू. ओके.